अजब रमा राघवची जोडी। तू बबली सरांसमोर असा आलास? तुला काय वाटतं ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे की सत्यनारायणाची पूजा? मला माफ करा सर, या ऑफिसचा कर्मचारी म्हणून मी अशा वेशात येणं अपेक्षित नाहीये। बरोबर आहे तुमचं, पण काय करू सर, नाईलाज होता माझा। माझे कपडे खरं तर कळलं 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 सगळं कळलं मिस्टर राघव। अहो तुमचे विचार इतके ग्रेट आहेत हे समजायला माझ्यासारखा ग्रेट माणूसच पाहिजे। तुम्हाला आपल्या ऑफिसचं वातावरण पॉझिटिव्ह करायचं होतं, करेक्ट? पूजा करून मंत्र म्हणून सुरुवात करायची होती, म्हणजे आपली कंपनी प्रोग्रेस करेल। हेच होतं ना तुमच्या डोक्यात? मी सुद्धा पूजा करतो, पण ती घरी। पण ऑफिस मधला दिवस पूजा करून मंत्र म्हणून सुरुवात करायची हे फक्त तुम्हालाच सुचू शकतं। वा वा वा। हा मिस्टर पी, नाही त्याने काय होईल, आपलं ऑफिस पवित्र होऊन जाईल। हो म्हणा म्हणा म्हणा। असा श्लोक म्हणतो ज्याने ऑफिसचं वातावरण एकदम प्रसन्न होईल आणि सगळ्यांची मन शांत होते। न क्लेशेन विना द्रव्यम विना द्रव्येण न क्रिया। क्रियाहीनेन धर्मस्यात्। धर्महीने कुतः सुखम। अर्थात कष्टाशिवाय संपत्ती नाही, संपत्तीशिवाय क्रिया नाही, क्रियेविना धर्म नाही आणि धर्माविना सुख। म्हणून आपल्याला कष्टाचं महत्त्व समजून घ्यायला हवं। वाह वाह, तुमच्यामुळे माझ्या ऑफिसाचं मंदिर झालंय मिस्टर पी। अहो तुमच्या तोंडून साक्षात सरस्वती माता बोलत होती। आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय। सर, आता तुम्ही मला माय बॉय म्हणाला, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, त्यामुळे मला कृपा करून अहो जाओ म्हणू नका, मला राघवच म्हणू। आशीर्वाद द्या। अरे 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 अरे, कुठे होतास तू इतके दिवस? तुझ्या या अशा वागण्यामुळे माझा बिझनेस कुठच्या कुठे जाईल। अरे बघा बघा बघा, कसं वागायचं ते याच्याकडून शिका। हा बघा म्हटलं की लागले बघायला माझ्याकडे। अरे कामाला लागा, शिस्त म्हणजे शिस्त। कम 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 विथ मी माय बॉय, कम कम। हे सगळं काय झालं रमा? तू त्याची फजिती करायला गेलीस आणि तूच तोंडावर पडलीस। शट अप ओके नेहा। नशीब समज मी त्या राघवचा मर्डर नाही केला, बट दॅट डझंट मीन मी तुझा नाही करू शकत, कळलं? जस्ट गेट लॉस्ट इडियट। आज रमाचा ऑफिसचा पहिला दिवस आहे, म्हणून तर गोळ्या घ्यायला लागतात। काय गिरीश तुम्ही पण, मला खात्री आहे तिचा दिवस छानच जात असेल। चला, एक गोष्ट चांगली आहे, माझ्यापेक्षा रमावर तुला कॉन्फिडन्स जास्ती आहे। बोलू की बिझी आहेस? नाही बोल ना, ये बस। अगं तू कुठे चालली आहेस? तू पण बस।
हा बोल ना लावण्या, बस तरी. गुड न्यूज द्यायची. अरे वा, काय ग? आज मी मानसीच्या घरी गेले होते. मला सांग लावण्या, मानसी तुझी अगदी घट्ट मैत्रीण नाही का? मग ती किंवा मंदार माझ्या षष्टीपूर्तीच्या कार्यक्रमाला नाही आली? मानसी का आली नाही हे तुला चांगलंच माहिती आहे, आणि तुला हेही माहिती आहे की तिचं माझ्यावर सख्या बहिणीसारखं प्रेम आहे, आणि तुम्ही हे जे घरात राज रोज करताय ते तिला अजिबात आवडत नाही. गुड न्यूज देणार होतीस ना, ती देऊन टाक. मानसी म्हणाली की वरुण आता लवकरच परत येणार आहे, तेव्हा त्याची आणि रमाची भेट घालून द्यावी. म्हणजे तुझ्या डोक्यात जे खूळ आहे रमाचं लग्न त्या वरुणशी व्हावं ते अजून काही गेलेलं नाही थोडक्यात. हा, पण रमा अजून वयाने खूप लहान आहे हो लावण्याताई. विचारलंय तुला कोणी? माझ्या मुलीचा विषय चाललाय ना, मध्ये बोलायचं नाही. गिरीश, वरुण बद्दल ऐकल्यावर तुला आनंद होणार नाही मला माहिती होतच, पण माझं डिसिजन झालंय आणि इट्स फायनल. रमाचं लग्न माझ्या मैत्रिणीच्या मुलाशीच होणार. लावण्या, असे जे मोठे निर्णय असतात ना ते असे तडकाफडकी घ्यायचे नसतात, आणि इमोशनल होऊन तर अजिबात घ्यायचे नसतात. इतकी मोठी डिसिजन्स घेताना सगळ्यांची परवानगी घ्यायची असते. तू घेतली होतीस परवानगी कोणाचीही तुझं नातं जुळवताना? मला सांग, तूच नेहमी म्हणत असतेस ना की रमाला फ्रीडम द्यायला पाहिजे, रमाला फ्रीडम द्यायला पाहिजे. आता हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन आहे, याच्यामध्ये तू तिच्या वतीने डिसिजन घेणार. रमाची ममा म्हणून तिच्यासाठी जे बेस्ट आहे ना तेच मी ठरवणार. And I think Varun is perfect for her. They're made for each other, equal आहेत ते. आणि मला असं वाटतं की वरुण आपल्या रमाला खूप आनंदी ठेवेल, खुश ठेवेल. सो माय डिसिजन इज फायनल. ओके? आणि हो, संसाराचं सुख मला मिळालं नाही, निदान माझ्या मुलीला तरी मिळत होतं. रमा, तू इथे काय करतेस? तुझा मूड अजून ठीक झाला नाहीये का? तुला दिसत नाहीये का रमा किती अपसेट येते? आणि तसंही त्या बबली सरांचं वागणं मलाही अजिबात पटलेलं नाही. आधी ते तर राघववर चिडले होते, आणि मग त्याने ती पोएट्री म्हटल्यावरती त्याला मिठी वगैरे का मारतायत? ही स्टुपिड, ती पोएट्री नव्हती, तो श्लोक होता. आणि राघव किती प्लेझेंटली तो श्लोक म्हणत होता. नेहा, मोना, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी, मला त्रास देऊ नका, माझ्या समोर दिसू नका. तरी मला का त्रास देताय तुम्ही? जस्ट गेट लॉस्ट या प्लीज. माझं डोकं शांत होऊ दे, मग माझ्या समोर या प्लीज. जा. रमा, प्लीज शांत हो. मी कशी शांत हो? बघत नाहीये, सारखा माझ्या डोळ्यासमोर येतोय. किती ॲटिट्यूड आहे या माणसाला. रॅम्स, ॲटिट्यूड तुला सुद्धा आहे. तुझा ॲटिट्यूड ना एखाद्या डिक्टेटर सारखा आहे, हुकुमशहाचा. आणि त्याचा ॲटिट्यूड एकदम स्वीट आणि जेंटल, कोणालाही आवडेल असा. नेहा, तू माझी मैत्रीण आहेस की त्या इडियट राघवची?
नाहीतर काय. नेहा, तुला ना त्या राघवचं जरा जास्तच कौतुक आहे. अजिबात नाही. मोना, अगं मला जे दिसतं ते मी बोलते, आणि त्याच्यात ना काहीतरी स्पेशल आहे. बघा ना त्याला, त्याची पर्सनॅलिटीच अगदी हिरो सारखी आहे. त्या हिरोला झिरो करते की नाही बघच तू आता. कौतुक आहे ना तुला याचं? आज या माणसाचा लक होतं म्हणून, पण आता हा आहे आणि मी आहे. नाही या राघवचा कचरा केला ना तर माझं नाव पण रमा परांजपे. शालिनी, हो अगं राघव किती वाजेपर्यंत येतो म्हणाला होता? आई येईल हो, जरा धीर धरा. त्याच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, थोडा उशीर होणारच ना. राघवच्या नोकरीचा पहिला दिवस आज घरात साजरा होतोय, पण मी माझी पहिली पूजा कधी सांगितली होती हे लक्षात आहे कुणाच्या? कार्तिकेय कोण आहे? त्याला कुठे काय येतं? तो भले आबान इतकी चांगली पूजा सांगत असेल तरी आबांची गादी चालवणार कोण? तर राघव. अगं बाई आला. राघव, राघवा राघवा, अरे काय घालून आलायस? सकाळी जाताना तर छान शर्ट पॅन्ट घालून गेला होतास. सांगतो, नंतर सांगतो. बॅग दे बरं, जाऊन आराम करा. आणि आता अगं आराम काय कर, आराम. तुला माहितीये आता मी श्रीरामाचं नाव घेत होते आणि तू आलास. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. नुसतं नाव राघव असलं म्हणून प्रभू श्रीराम होता येत नाही आई. कर्तृत्व सुद्धा तसंच असायला हवं. अहो मग माझा राघव कुठल्या बाबतीत कमी आहे? त्यांनी आज ऑफिस गाजवलंच असणार. या कपड्यात आणि शालिनी या वस्त्रांखाली त्यांनी काय घातलं होतं? बूट. याचा अर्थ काय होतो आई? राघव आपल्या घराचे सगळे नियम विसरलाय. नोकरी करायला लागला तर तिथल्या गोष्टी तिथेच सोडून यायच्या, हे कोणीतरी सांगा त्याला. कशानं काय झालंय तुला? असं काय केलंय राघवानी आज? हे मला काय विचारते आई? त्यापेक्षा तुझ्या लाडक्या नातवाला विचार ना, त्याला काय झालंय ते. साधे स्वतःचे बूट सुद्धा तो एका ठिकाणी नीट काढू शकत नाही. एक बूट एकीकडे तर दुसरा भलतीचकडे. आबा, तुम्ही माझ्यावर का चिडलाय ते तरी सांगा ना. तू चिडण्यासारखं काहीतरी केलं असशील राघव. असं काही नाही रे दादा. हल्ली या घरातली माणसं काही कारण नसताना सुद्धा चिडायला लागली. श्रुती बाळा, कारणाशिवाय कोणी काही करत नसतं. हो, पण तुझ्या या भावाला वाटतं की आपण नोकरी मिळवली म्हणजे फार मोठा पराक्रम केला, आपण कसेही वागू शकतो. पण एक लक्षात ठेव राघव, या घरात विनाकारण तुझं कौतुक केलं जाणार नाही. विनाकारण? आबा, माझी काही चूक झाली असेल तर मला सांगा तरी, मी सुधारेन ती. अरे मला काय विचारतोस राघवा? त्यापेक्षा तुझ्या मोठ्या भावाकडे नीट व्यवस्थित पाहिलंच ना तर 4 चांगल्या गोष्टी शिकशील. हा कार्तिकेय घरातले सगळे व्यवहार नीट पाहतो म्हणून आपलं घर चाललंय. एवढंच नाही, सकाळी उठून मंदिरातली पूजा विधी सगळं तो बघतो. वाण सामान, आठवड्याचा बाजार, या सगळ्या जबाबदाऱ्या तो घेतो. तरी सुद्धा तो किती विनम्र आहे. पण
एकदा पूजा काय व्यवस्थित सांगितली तर स्वतःला मोठा पंडितच समजायला लागला. नाही रे गजानना, माझ्या राघवाच्या मनात असे विचार येऊच शकत नाही. आई, तुमच्या या अशा आंधळ्या प्रेमामुळे राघवला शिंग फुटली आहेत. पण हे मी खपवून घेणार नाही. अहो, तुम्हाला राघव बद्दल कुणी काही सांगितलंय का? का त्याला ओरडताय? त्याने केलंय तरी काय? जाऊ दे आबा, राघवकडून काही चूक झाली असेल तर त्याला क्षमा करा. ऐक रे राघवा, ऐक. अरे तुला कार्तिकेच्या नखाची सुद्धा सर नाही रे, तरी सुद्धा तो तुझी बाजू घेतोय. त्याचा आदर्श ठेव रे बाळा, आणि त्याच्याकडून मनाचा मोठेपणा शिक. बाबा कधीच एवढे चिडत नाही आणि राघव दादावरती तर नाहीच नाही. आज काय झालं त्यांना? हे काही नाही ग, गजाचं नाव वय झालंय त्यामुळे असं भरकटल्यासारखा वागतोय तो. मी काळजी करू नका, मी बोलेन त्याच्याशी, होईल शांत. बरं राघव, तू हातपाय तोंड धुवून घे. मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. चल. आबांना माझं कुठलं वागणं खटकलं असेल? मी नोकरी करतोय हे पटत नाहीये का आबांना? हे काय रमा नाही येते जेवायला? वाव, रमा घरीही आली नाहीये हेही माहित नाहीये तुला. तू तिला जॉब करायला ढकललंयस हे तरी लक्षात आहे ना? सो आज जॉबचा फर्स्ट डे, तो सेलिब्रेट करून येणार आहे. ती बाहेर जेवून येणार आहे. पहिल्या दिवसाचं सेलिब्रेशन? या. अरे वा, आमच्या वेळेला आम्ही फक्त यश सेलिब्रेट करत होतो आणि त्या अगोदर मर काम करत होतो. पण आजकालची मुलं हेअरकट केला तरी सुद्धा सेलिब्रेशन पाहिजे. ते आपले संस्कार आहेत का? याला आहे ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणं असं म्हणतात. हे जमत नाहीस तुला, माहितीये मला. पण तू रमाला जॉब करायला ढकललंय तेव्हा ही गोष्ट ती एन्जॉय करते, सेलिब्रेट करते, हे अप्रिशिएट तरी कर. लावण्या, ऐका ना प्लीज, असं जेवणाच्या ताटावर बसून वाद नका ना घालू प्लीज. मला जेवायचंच नाहीये. लावण्या, तर जेवणावरती राग काढू नकोस प्लीज. मी काय म्हणालो? मी फक्त इतकंच म्हणालो की सेलिब्रेशन ही स्पेशल ओकेजन साठी असतात, तरच त्यांची व्हॅल्यू टिकून राहते. पण तुला याचाही राग आला असेल तर आय एम रिअली सॉरी. आता शांतपणे बस आणि जेव. कम ऑन. आई, आजचं जेवण मस्त झालंय आणि भाजी तिचं फेवरेट आहे माझी. आवडली ना? हे घे. तुम्हाला देऊ? हो येस प्लीज, थोडी. वा वा, तू काहीतरी वेगळी टिकली लावलीस का ग? आज खूप दिवसांनी चंद्रकोर लावली आहे. वाटलंच मला. हे पण छान दिसतंय. अन्नाचा अपमान नकोय म्हणून बसले मी इथे. तुमच्या दोघांमधला रोमॅन्स बघायला नाही.
तिच्या कपाळावरचा ना हा एवढासा ठिपका दिसला तुला. माझ्यातला एवढा मोठा चेंज दिसलाच नाहीये तुला अजून. व्हॉट चेंज लावण्या? That's ridiculous. I just don't believe this. हेअर कलर, आज हेअर कलर केला मी. 3 तास आणि 12,000 रुपये स्पेंड केलेत मी याच्यावर. तुला सगळीकडे फक्त आणि फक्त ही बाई दिसते का रे? मी दिसतच नाही. लावण्या, आंटी काम राहू. तुमचा हेअर कलर खूप मस्त दिसतोय. Just shut up. हे बघ लावण्या, तू आलीस तेव्हाच मी तुझं कौतुक करणार होतो, पण त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये रमाचे मला कारण नकोय. मी तुझ्याकडून एक्सपेक्ट करते ना, हेच माझं चुकतंय. लावण्या, लावण्या, राघवा, तुझ्या भविष्याला घेऊन चिंतेत आहे. तुझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय देवास ठाऊक.